रामकृष्ण हरी। जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी। हरे जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी। हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण। हरे जय राम 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 जय जय राम कृष्ण। जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम। रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, साजनी सुख झाले वो साजनी, साजनी सुख झाले वो साजनी। साजनी रूप पाहता लोचनी, बाबा किशोरजी महाराज जय हो। सुख झाले वो साजनी, साजनी सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी। रूप पाहता लोचनी, लोचनी सुख झाले वो साजनी।
याचा आवाज जय वाढवा. राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम. नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरि कथा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा चित्ता समाधान तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार निर्भय डुल्लत सो आनंद निर्भय डुलत आनंद निर्भय डुलत आसो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवते नाही ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवते नाही देही भोगू दशा देहि देहि भोगदशा देहि देहि भोगदशा म्हणे आम्ही चालू अग्नि रूप कामने आम्ही झालो आम्ही चालू अग्नि रूप कामने आम्ही झालो दोन्ही पाप पुण्य अंगा लागोने पाप पुण्य अंगा लागोने पाप पुण्य अंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार निर्भर डुल्लत आनंद निर्भय डुलत आनंद निर्भय डुलत गोपाल कुमार सदा नाम घोष करू हरि कथा 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 सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा
समाधान सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार आनंदे
सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आहे, प्रेमाने भगवंताचं भजन करायचं एक साथ। एक एक जय हो विठ्ठल 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 आहा टाळी टाळी विठ्ठल 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 टाळी टाळी सर्वांनी एक साथ जय हो विठ्ठल विठ्ठल शिवाजी महाराज की सदा नाम घोष हालो हालो थोड़ा गेन हाल सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगुदशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमः पांडुरंगा प्रथम नमः पांडुरंगा प्रथम नमः पांडुरंगा प्रथम नमः
कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने 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 कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन इथलचा आवाज वाढवा थोडा इथं प्रॉपर दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपगे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदुचरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता विठ्ठला विठ्ठला सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो आजच्या पवित्र कीर्तनासाठी घेतलेला अभंग निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी धर्माचे कळस जगतवंदनीय विश्ववंदनीय देवप्रिय संतप्रिय जगतप्रिय संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतला आहे निवडला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय नामाचं महत्व प्रतिपादन करतात। भगवंताच्या सदा नामघोषानं हरिकथेनं काही क्रांती मानवी जीवनामध्ये होते, काही फळ मानवी जीवनामध्ये मिळतं, याचं फार गोड उत्तर तुकोबराय आजच्या अभंगातून देतात। हा अभंग घेण्याचं एकच कारण किशोरजी महाराज संप्रदाय नियमाप्रमाणे पहिला दिवस हा नामपर असावा म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग हा नामपर आहे पहिलं कारण। दुसरं कारण असं लक्ष देऊन ऐका, मानवी जीवन जगत असताना जोपर्यंत आपण जीवनामध्ये नामस्मरण करत नाही तोपर्यंत आपलं जीवन सुद्धा परिपूर्ण नाही। कारण मंदिर पूर्ण होईल पण कळ चढला तर वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर सोनं शुद्ध होईल पण 16वा कस लागला तर आणि या मानवी जन्माचं सार्थक होईल जीवनामध्ये नामस्मरण केलं तरच। कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो अपनी मुक्ति का साधन बनाते चलो। डॉक्टर पैसे घेऊन आपल्या शरीरातील रोग दूर करतात बरं का, पण माझे ज्ञानोबराय तुकोबराय निळोबराय 1 रुपया सुद्धा तुमच्याकडून घेत नाही आणि तुमचे मनातले रोग दूर करतात, तुम्हाला आतून निर्मळ करतात। आणि या जगामध्ये बाहेरून निर्मळ होण्यासाठी अनेक साधने, मला तिकडे जायचं नाही, पण आतून निर्मळ होण्यासाठी तुम्हाला नामस्मरणच करावं लागेल। त्याही पेक्षा महत्त्वाचं वाक्य सांगतो ऐका, तुम्ही जर बाहेरून निर्मळ झाला तर तुम्हाला मंदिरामध्ये देवाकडे जावं लागेल, पण तुम्ही जर आतून निर्मळ झाला ना तर मंदिरातला देवच तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही। प्रमाण ऐका, प्रमाण
एवनी गोपाळ राहते थे हो एवनी गोपाळ राहते थे एवनी गोपाळ राहते थे हो एवनी गोपाळ एवोनी गोपाळ बोल एवोनी गोपाळ राहते तुका मन चित्त जय हो करारे निर्मळ एवनी गोपाळ राहते एवनी गोपाळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि मग येऊनी गोपाळ राहे तेथे. तुमचं चित्त जर निर्मळ असेल ना, मी काय म्हणतोय ऐका बरं, तर तुम्हाला मंदिरामध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, मूर्ती तुझी वसते माझ्या, मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. पण असं म्हणण्यासाठी तुमचं चित्त निर्मळ पाहिजे. थोडा विचार करा, ज्याची 5 वर्ष सत्ता आहे, ज्याला 5 वर्ष समाज मानतो, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर गावात यायचे असेल तर किती तयारी केली जाते हो. 6 महिने अगोदर गाव स्वच्छ केला जातो, गावातील परिसर स्वच्छ केला जातो. ऐका, ज्या रस्त्याने मुख्यमंत्री साहेब येणारे तो रस्ता सुद्धा स्वच्छ केला जातो. रस्त्याच्या कडेचे काटे काढले जातात, त्या रस्त्यावर दिवे लावले जातात, त्या रस्त्यावर रांगोळी काढली जाते. अरे 5 वर्ष ज्याची सत्ता आहे, 5 वर्ष ज्याला समाज मानतो, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर गावात यायचे असेल तर इतकी तयारी केली जाते. कधीतरी तुम्ही विचार करा, या संपूर्ण विश्वावर ज्याची सत्ता आहे, या विश्वाचा मालक, अखिल कोटी ब्रह्मांड नायक तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या चित्तामध्ये येण्यासाठी तुमचं चित्त निर्मळ नको. या चित्तातील काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे विकार गेल्याशिवाय तो भगवान परमात्मा तुमच्या चित्तामध्ये येणार नाही. आणि हे विकार घालवण्याचं या जगामध्ये एकमेव सोपं साधन आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, त्याशिवाय जीवनामध्ये सुख नाही बरं का. आणि आज या जगामध्ये, कलियुगामध्ये प्रकाशजी महाराज सुखी कोणी नाही बरं का. जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. ज्याच्याकडे पैसा नाही तोही टेन्शन मध्ये आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो सुद्धा टेन्शन मध्ये आहे, ज्याला कीर्तन नाही तोही टेन्शन मध्ये आहे, ज्याला रोज 2 कीर्तन आहे तो सुद्धा टेन्शन मध्ये आहे, ज्याला वाजवता येत नाही तोही टेन्शन मध्ये, आणि ज्याला वाजवता येते तो तर जास्त टेन्शन मध्ये, ज्याला गाता येत नाही तोही टेन्शन मध्ये, आणि ज्याला गाता येते ती तर जास्त टेन्शन मध्ये, ज्याची लग्न झाली नाही तेही टेन्शन मध्ये, आणि ज्यांची झाल्यात ते तर जास्त टेन्शन मध्ये. ऐका, ज्यांना मुलं झाल्यात तेही टेन्शन मध्ये, आणि ज्यांना झाले नाही तेही टेन्शन मध्ये. या जगामध्ये सुखी आहे कोण? फक्त देवाचं भजन करणारा भक्त सुखी आहे. आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, हो आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, 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 म्हणा विठ्ठल विठ्ठल. आम्ही तेने सुखी.
वाजवा किशोर महाराजांसाठी. वा वा, अगदी विषयाला समर्पक करणं. आम्ही तेने सुखी आणि मना विठ्ठल विठ्ठल मुखी. देवाचं भजन करणारा भक्तच या कलियुगामध्ये सुखी आहे, नाहीतर या जगामध्ये सगळी माणसं दुःखी आहे. कोही तन दुखी, कोही मन दुखी, कोई धन बिना रहे उदास. सारे 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 दुखिया सुखी राम के दास. महत्वाचं वाक्य सांगतो, ऐका किशोरजी महाराज. आपण श्रीमंत का होत नाही याचं एकमेव कारण असं आहे, आपण जो पैसा खर्च करतो ना, हा श्रीमंत होण्यासाठी नाही, तर श्रीमंत दिसण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. आज माणसाकडे पैसा भरपूर आहे, असा एकही माणूस नाही की ज्या माणसाकडे आज पैसे नाही पण जीवनामध्ये समाधान नाही. एक अत्यंत श्रीमंत माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला डॉक्टर साहेब रात्री झोपच येत नाही. डॉक्टरनी 2 झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या, सांगितलं जेवण केल्यानंतर घ्या, तुम्हाला झोप येईल. त्याने त्या गोळ्या पाहिल्या, म्हणलं डॉक्टर साहेब रोज 3 गोळ्या घेतोय तरी झोप येत नाही. डॉक्टर म्हटले माझ्याकडचा उपाय संपला, तो एक काम कर, गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये एक महाराज आहे, तू त्यांच्याकडे जा, नक्कीच ते तुला काहीतरी उपाय सांगतील. लगेच महाराजाकडे गेला, म्हटला महाराज रात्री झोपच येत नाही, काहीतरी उपाय सांगा. तर महाराज म्हणले झोप येण्यासाठी दिवसभर फार चांगली कामं करावं लागतात. ज्या माणसाला रात्री अंग टाकल्याबरोबर झोप येते त्या माणसावर देवाची कृपा आहे, पण ज्या माणसाला मात्र झोप येत नाही, रात्रभर फॅनकडे पाहत राहतात, त्या माणसावर मात्र देवाची अवकृपा आहे. त्याने आपली कर्म चेक केले पाहिजे. महाराज हुशार होते, 12 गाव फिरलेले होते. म्हणले तुला झोप येत नाही ना, एक काम कर, ज्या माणसाला झोप येते ना अशा माणसाचा शर्ट घालून तू झोपत जा, तुला झोप येईल. हा लगेच पळत डॉक्टरकडे गेला, मला डॉक्टर साहेब तुमचा शर्ट द्या. डॉक्टर म्हणले कशासाठी? तुम्हीच म्हणले महाराजाकडे जा. महाराजाकडे गेलो, महाराजांनी सांगितलं ज्या माणसाला झोप येते अशा माणसाचा शर्ट घालून झोपत जा, तुला झोप येईल. पाहता काय माझ्याकडे आहोत, डॉक्टर रडायला लागला ना. डॉक्टर म्हणलं तुला कोण म्हणलं मला झोप येते? जेव्हापासून समोर नवीन दवाखाना झालाय तेव्हापासून मलाही झोप नाही ना. चल आपण दोघं मिळून माणूस शोधू. 2 जण एका इंजिनियर कडे गेले, म्हटलं का हो तुमचं कसं आहे, तुम्हाला रात्री झोप येते का? तो म्हटलं काय सांगू प्रकाशजी महाराज, 6 महिने झाले पालिकेमध्ये बीड अडकले, तेव्हापासून मलाही झोप नाही. ते म्हटलं चला आमच्या बरोबर. 3 जण एका पुढाऱ्याकडे गेले, म्हटलं का हो तुमचं कसं आहे, तुम्हाला रात्री झोप येते का? त्यावेळेस तो पुढारी सांगू लागला काय सांगू, बरंच साटलोट करून गुवाहाटीला जाऊन काय झाडं डोंगर पाहून सत्ता आली, खुर्ची मिळाली, पुन्हा निवडणुका लागल्या, पण निवडून येईन का नाही या काळजीने झोपच येत नव्हती. आता निवडून आलोय पण मंत्रीपद मिळेल का नाही या काळजीनं झोपच येत नाही. ते म्हणले चला आमच्या बरोबर. अशी एक एक करता करता 20-25 अत्यंत श्रीमंत माणसं एकत्र आली, एकालाही झोप नाही. प्रवास करत 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 एका अरण्यामध्ये आले. सायंकाळची वेळ झाली, एका झाडाखाली बसले. समोर एक आश्रम होतं आणि त्या आश्रमामध्ये साधू महात्म्याचं सुंदर भजन चाललं होतं बरं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. सुंदर भजन चाललेलं होतं. सगळेजण त्या आश्रमाच्या जवळ गेले, खिडकीतून पाहिलं, साधू महात्म्याचं भजन झालं, थोडा फलाहार केला आणि जमिनीवर अंग टाकल्याबरोबर त्यांना झोप लागली. सगळे म्हटले सापडला माणूस. सगळेजण आतमध्ये गेले, म्हटले हो महाराज उठा. पण महाराज उठायला तयार नाही. ती साधूची झोप आहे हो. एक वाक्य माझं लक्ष देऊन ऐका, श्रीमंत माणसाची झोप ही फार गरीब असते आणि गरीब माणसाची झोप ही फार श्रीमंत असते. आमिर के जीवन में जितना महत्व सोने का चैन का होता है उतना ही महत्व गरीब के जीवन में चैन से सोने का होता है. काहीला कळण, काहींना उद्या कळण, अवघड आहे. दोघांनी असं महाराजांना हलवलं. महाराज म्हटले काय झालं? म्हटले का रोज अशीच झोप लागते का? म्हटले हो रोज अशीच झोप लागली. म्हणजे तुमची दिनचर्या सांगा बरं.
म्हणजे काय नाही, पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठतो, स्नान करतो, दिवसभर देवाचं भजन करतो, नामस्मरण करतो आणि संध्याकाळी थोडा फलाहार केला आणि जमिनीवर अंग टाकल्याबरोबर मला झोप येते. ते सगळेजण म्हटले, महाराज आम्ही 25 जण आहे, आमच्यावर एक उपकार करा, तुमचा एक एक शर्ट आम्हाला घालण्यासाठी द्या. आता मात्र साधू महाराज हसायला लागले. म्हणजे एक एक शर्ट? अहो माझ्या अंगावर कपडेच नाही, दिगंबर आहे, फक्त एक लंगोटी आणि तिला पण खिसा नाही आणि म्हणूनच मला झोप येते. लक्षात येते का? पैशानं तुम्ही 10,000 रुपयाचा पेन विकत घेता पण चांगलं अक्षर काढू शकत नाही. पैशानं तुम्ही जेवण विकत घेता पण भूक नाही. पैशानं तुम्ही पुस्तकं विकत घेता पण ज्ञान नाही. पैशानं तुम्ही 2 लाख रुपयाची गादी विकत घेता पण झोप नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऐका, पैशानं तुम्ही सुखाची सगळी साधनं विकत घेता पण सुख नाही, समाधान नाही. खरं सुख, खरं समाधान हे फक्त देवाचं नामस्मरण केल्यानंतरच मिळतं, संतांच्या संगतीमध्येच गेल्यानंतर मिळतं. म्हणून तर म्हणतात ना, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. 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 अनेक मी देवा काही देणे. अनेक मी देवा गुरुजी जय हो. काही देणे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अनिलजी महाराज जय हो. संगती सुख वाटे जीवा. अनेक देवा काही नेने. अनेक मी देवा काही नेने. गायनाचे पुढे आपली आचरणे. गायनाचे पुढे आपली आचरणे. एकदा टाळी वाजवा बाबांसाठी. अगदी विषयाला समर्पक प्रमाणे. याला म्हणतात ना, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. खरं सुख संतांच्या संगतीमध्ये आहे, देवाचं नामस्मरण केल्यानंतरच मिळतं. म्हणून तुकोबराय सांगतात, घ्यायचं असेल तर देवाचं नाव घ्या, ऐकायचं असेल तर देवाचंच नाव ऐका. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. देवाचं नामस्मरण, देवाचं भजन का करायचं? काय ताकद नामस्मरणामध्ये ऐका. तुकोबराय सांगतात, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. घाती ऐकती सादर ती पवित्र हरी कथा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम
नामस्मरणामुळे अजामेळ्याचा उद्धार झाला, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. कशामुळं? फक्त नामस्मरणामुळं. माझे हनुमंतराय चिरंजीव झाले. कशामुळं? फक्त नामस्मरणामुळं. माझे जगद्गुरु तुकोबराय वयाच्या 42व्या वर्षी हा देहच घेऊन वैकुंठाला गेले. कशाच्या जोरावर? फक्त नामस्मरणाच्या जोरावर. आणखी काय क्रांती नामस्मरणामुळे मानवी जीवनामध्ये होती, याचं फार गोड उत्तर तुकोबराय आजच्या अभंगातून देतात. विठ्ठल प्रथमच आपल्या अहिल्यानगर सर्जेपुरे या भागामध्ये समस्त ग्रामस्थाच्या सहकार्यानं, सर्व संयोजक मंडळीच्या नियोजनानं, सद्गुरू बडेबाबा यांच्या कृपेने, सद्गुरू तारा माऊली यांच्या आशीर्वादानं श्री मच्छिंद्रनाथ उत्सवानिमित्त मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये, प्रांगणामध्ये चालू असणारा आपला हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष प्रथम दिवस ही पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थाच्या वतीनं आपल्या या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, आपल्या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व, फार गोड स्वभाव ज्यांचा आहे, फार गोड वाणी ज्यांची आहे, उद्योजक आदरणीय आबासाहेबजी गुंड, आबासाहेब महाराजांनी संपर्क केला. म्हटले महाराज तुम्हाला ही तारीख घ्यावी लागेल आणि त्यामुळं तुमच्या सर्वांचा दर्शनाचा आलेला हा सुंदर योग आहे. आज सेवा करण्यासाठी अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे. खरंच संख्या कमी आहे पण सगळी दर्दी आहे. मला असं वाटत नाही मी आज या अहिल्यानगरमध्ये कीर्तन करतोय, मला आज असं वाटतंय मी पंढरपुरात भगवंताच्या महाद्वारात कीर्तन करतोय. इतकं गोड नियोजन या ठिकाणी आबासाहेब महाराजांनी केलेलं आहे. खरं तर किशोर महाराज नियोजन करणं सोपं नाही, फार अवघड असतं. एक वीट काही करू शकत नाही. ज्यावेळेस अनेक विटा एकत्र येतात ना त्यावेळेस सुंदर घर तयार होतं. तसं एकटा माणूस काही करू शकत नाही. ज्यावेळेस ट्रस्टमधील सर्व सदस्य एकत्र येऊन एकजुटीने काम करतात ना तेव्हा असं सप्त्याचं नियोजन होतं दादा. आणि महत्त्वाचं सांगतो ऐका, तुम्ही जर इथं 100 रुपये दिले ना तर तुम्हाला बडेबाबा संसारामध्ये 1000 रुपये देतील. आणि इथं जर तुम्ही 100 वाचवायचे प्रयत्न केले तर 1000 रुपये तुम्हाला डॉक्टरला द्यावे लागतील. देने से कभी कम नहीं होता, बढ़ ही जाता है. दिल्यानं कधी कमी होत नाही, वाढतच जातं. जीवनामध्ये इतकाही पैसा कमवू नका की तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमची मुलं डॉक्टरला बोलवण्याऐवजी वकिलाला बोलवतील. मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येते का? कीर्तन डोक्याच्या वरून चालले. एकदा का तुमचं कपाट भरलं पैशांवर, हाईट वाढू नका. मग ओपन युअर डोर, दार उघडा, परमार्थमध्ये खर्च करा. आणि या जगामध्ये काही गोष्टी कधीच वायाला जात नाही. लक्ष देऊन ऐका, तुळशीला घातलेलं पाणी कधी वायाला जात नाही, गाईला दिलेला चारा कधी वायाला जात नाही, गरिबाला केलेली मदत कधी वायाला जात नाही, देवाचं घेतलेलं नाम कधी वायाला जात नाही, आईवडिलांची केलेली सेवा सुद्धा कधी वायाला जात नाही. आणि महत्त्वाचं ऐका, सप्त्यामध्ये केलेलं अन्नदान आणि अन्नदानासाठी केलेली मदत सुद्धा कधी वायाला जात नाही, कधीच वायाला जात. म्हणून शक्य होईल तेवढं या कार्याला सगळ्यांनी मदत करा. आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणीला विनंती आहे, एक जरी हप्ता तुम्ही इथं दिला ना जास्त नाही तर बडे बाबा तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही. ज्यावेळेस पहिला फोन मला अनिलजी महाराज आबासाहेब महाराजांचा आला, म्हणजे महाराज प्रथमच नियोजन करतोय, प्रथमच धाडस करतोय. म्हणलं काहीच टेन्शन घेऊ नका, काहीच काळजी करू नका, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. फक्त तुम्ही एक पाऊल टाका देवावर विश्वास ठेवून, नक्कीच देव काहीच कमी पडून देणार नाही. खरंच अतिशय गोड भव्य दिव्य असं नियोजन केलं. माझा इथं आल्यानंतर हे वातावरण पाहिल्यानंतर माझा प्रवासाचा शिनच गेला बरं का. अतिशय प्रसन्न वातावरण. मंदिरामध्ये गेल्यानंतर वेगळंच चैतन्य जाणवतं बरं का. तिथे गेल्यानंतर त्या मूर्तीच्या समोर एक वेगळंच चैतन्य आहे. सेवा करण्यासाठी अतिशय गोड वातावरण आहे. आदरणीय हरिभक्त परायण बाबांचं नाव मतकर बाबा यांच्या संस्थेतील सर्व गुणी विद्यार्थी या ठिकाणी सुंदर अशी टाळाची साथ करण्यासाठी उपस्थित आहे. सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची आहे
ते महाराष्ट्रातील नामवंत गायक, संगीत विशारद, भजन सम्राट, फार गोड आवाज ज्यांचा आहे. आपण जी टॉकीज या चॅनलवर सारखे त्यांना पाहत असतो. सध्या त्यांच्या आवाजानं महाराष्ट्र वेडा आहे. आदरणीय किशोरजी महाराज शेळके या ठिकाणी गुरुजी गाण्यासाठी उपस्थित आहे. एकदा टाळी वाजवा. तसेच हरिभक्त परायण, संगीत रत्न, संगीत विशारद, फार गोड आवाज ज्यांचा आहे. अगदी तार सप्तकात उंच गाणं ज्यांचं आहे. फार गोड, अगदी चाली माणसाला डोलाय लावतात. फार गोड आणि मोठा आवाज, ते मोठं नाव आहे बाबांचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. खरं तर ही एवढी नामवंत कलाकार तुम्हाला भेटले, हे तुमच्या गावाचं भाग्य आहे बरं का. लय अवघड एवढे कलाकार भेटणं. आज माणसाच्या डायरीत जागा नाही. गुरुजी तुम्हाला या ठिकाणी खरंच साथ करण्यासाठी आले. तुमच्या गावाचं भाग्य आहे. तसेच हरिभक्त परायण, संगीत रत्न, संगीत विशारद मतकर गुरुजी सुद्धा या ठिकाणी गाण्यासाठी उपस्थित आहे. सुंदर अशी मृदुंगाची साथ ज्यांची आहे, ते मृदुंग विशारद, मृदुंग सम्राट, मृदुंगाचा बादशाह. आता जेवढे महाराजांना पदव्या द्यावं तेवढ्या कमीच आहे. फार गोड हात त्यांचा वाजवण्यासाठी आहे. अगदी फार गोड लग्गी, चक्रधार बाबा या ठिकाणी वाजवतात. आणि फार मोठं नाव बाबांचं महाराष्ट्रामध्ये आहे. आदरणीय अनिलजी महाराज टेकुडे गुरुजी या ठिकाणी वाजवण्यासाठी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी त्यांना. मला वाटतं बाबांनीच या ठिकाणी सगळे हे नियोजन करून दिलेलं आहे. अतिशय गोड नियोजन आहे. आणि साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहे बरं का. कुठली आश्वीची का? अरे बापरे. आदेश्वरी साऊंड सिस्टीम आश्वीची या ठिकाणी बोलवलेली आहे. एकदा दादासाठी टाळी वाजवा. फार गोड सिस्टीम आहे बरं का. अशी सिस्टीम, असं वातावरण फार कवचित ठिकाणी या ठिकाणी आम्हाला भेटतो. आणि आज विशेष म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचे शूटिंग करण्यासाठी महाराष्ट्रातील एक नामवंत यूट्यूब चॅनल, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, खरं तर त्यांचं नावच चॅनलचं आहे माऊली HD चॅनल. खरं तर त्यांची सगळीच कामं HD आहे, नावही HD आहे, कीर्तनकारही त्याच्यावर HDच आहे. असे माऊली HD चॅनल या ठिकाणी. दादाचं नाव मला आता माहीत नाही. ऋषिकेश दादा या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे. तसेच आमच्या समोर आलेले यांच्या चॅनलचं सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठं नाव आहे. मराठी पंढरी हे यूट्यूब चॅनल आहे. या ठिकाणी आदरणीय आमचे बागवान आमिर दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. कीर्तन झाल्यानंतर सर्वांनी दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराचे व्हिडिओ अगदी घर बसल्या बसल्या तुम्हाला पाहता येईल. आणि आजच्या या सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारे, आमच्यावर नितांत प्रेम करणारे, कायम आमच्या संगतीमध्ये असतात, आदरणीय हरिभक्त परायण उत्तम दादा हिंगे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. गावकरी, वारकरी, टाळकरी, पंचकृषीतील सर्व भाविक मंडळी. त्यामुळं कार्यक्रमाला लाभलेले एक अप्रतिम अवर्णनीय सौंदर्य. विठ्ठल या अभंगाचा विचार करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, कीर्तनात कुणी टाळी वाजवायची नाही. जाऊ का घरी, जाऊ का मी आता. रात्री माझं कीर्तन होतं सोलापूरला बरं का बाबा. रात्री सहज कीर्तनातून अगदी सहज म्हटलो बरं का मी. म्हटलो बाबा कधीपासून कीर्तन ऐकताय? समोर असे बाबा बसले होते. बाबा म्हणले महाराज तुझ्यासारखे येणारे 2 महाराज मेले तेव्हापासून ऐकतोय. म्हणलं तुमच्यात काय बदल? मी नेहमी सांगतो कीर्तन प्रवचन नुसती ऐकू नका, कधीतरी कीर्तन जगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही किती जरी कीर्तन ऐकली तर माणसाचं परिवर्तन होणं शक्य नाही. जोपर्यंत कीर्तनातील विचार तुमच्या आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनाचं परिवर्तन होणं शक्य नाही. माझे गुरु आदरणीय पारसजी महाराज मुत्ता नेहमी सांगतात, प्रवीण कीर्तन प्रवचन इज नॉट एंटरटेनमेंट, इज इंटरमेंटेनन्स. हे मनोरंजन नाही, हे मनोरंजनाचं साधनच नाही, हे आत्मउद्धाराचं साधन आहे. इथला एक जरी शब्द तुमच्या कानावर पडला, मी काय म्हणतो ऐका, संतांचा एक जरी शब्द तुमच्या कानावर पडला ना तर तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही दादा. आणि तुम्ही टाळी वाजवा, वाजू नका, माझा काही तोटा नाही बरं का. त्याचं कारण सांगतो ऐका. एक माणूस एसटी मध्ये चढला, तिकीट काढलं, तिकीट काढून लगेच दुसऱ्या एसटीच्या आड जाऊन लपून बसला. थोड्या वेळानं डावेर कंडक्टर आले, एसटी मध्ये बसले, एसटी चालू झाली, एसटी निघून गेली. माणसं म्हणले हो दादा तुम्ही तिकीट काढले, एसटी निघून गेली, काय वेडा माणूस आहे, काय मूर्ख माणूस आहे.
ते म्हणला जाऊ दे जाऊ दे, मी कंडक्टरला फसवलं. लोक म्हणले कंडक्टरला फसवले कसं शक्य आहे बा? हा म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही, इथंच थांबलो. आता मला सांगा कंडक्टरचा काही तोटा आहे का? हा, तू जाऊ नको, तुझं तिकीट काढलेलं आहे. तसं तुम्ही टाळी वाजवा अथवा वाजवू नका, माझा काही तोटा नाही. पण कीर्तनात टाळी करी पातकाची होळी. कीर्तनात टाळी का वाजवायच्याचं कारण आहे का? भोजन की मजा थाली से, बगीचे की मजा माली से, नाक की मजा ग्वाली से, और ध्यान से सुनो भजन की मजा टाली से. टाळी वाजून जर भजन केलं ना, एक वेगळाच आनंद, एक वेगळंच समाधान जीवनामध्ये मिळतं बरं का. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. टाळी टाळी हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा वा वा जय हो. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. नक्कीच हे भजन पाहून देवाला सुद्धा आनंद वाटला असेल. बरोबर या ठिकाणी 8:45 वाजलेले आहे. राईट मी 9:15 वाजता थांबणारी, कारण 7:15 वाजता आपलं कीर्तन चालू झालं होतं. राहिलेल्या अर्धा तासामध्ये इतकं गोड चिंतन या अभंगाचं देणार आहे, कधी 9:15 वाजतील तुम्हाला देखील कळणार नाही. आणि एक वर्षभर हा प्रवीण महाराज तुमच्या डोक्यातून जाणार नाही, इतकं गोड चिंतन या अभंगाचं देणार आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. आतापर्यंत 4 युग झालेले बरं का. कोणते कोणते? तुमचा चेहरा म्हणजे माझा आरसा आहे बरं का. तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, फीडबॅक दिला, मला सांगायला मुडी. आणि तुम्ही जर खालून असं म्हशीसारखं पाहिलं ना माझ्याकडे, मी अर्धा तासात आटपून घेईन. माझं पाकिट फिक्स आहे, मी 10,000च्या आत पुढे जातच नाही. मारा रामभाऊ आणि गणपत दोघ जण पंक्तीला जेवाय बसले. रामभाऊ म्हणला गणपत कोणा कुणी? आता लग्नात सीझन चालू होता. हा म्हणला मी नवरी कुणी आणि तू? म्हणला मी नवर देवा कुणी? वाढणारा मला नालाय कवी 13वेची पंगत आहे ना, मिळच नाही ना काही दिसली पंगत. पुंडली कवर. दिवाळीचा सण जवळ आला. सासूबाईंनी सुनबाईला सांगितलं, सुनबाई हे पुरण घेऊन वाटून टाक. आता ही नवीन शिकलेली सुनबाई, हा शहरातली पुस्तक बघून स्वयंपाक करणारी, यूट्यूब बघून स्वयंपाक करणारी, एकदम हुशार स्मार्ट. ऐका ऐका, तिनं ते पुरण घेतलं आणि गावातल्या चौकात गेली आणि सगळ्याला वाटून टाकलं. आली माघारी. सासूबाईने विचारलं, सुनबाई पुरण कुठे? सुनबाई म्हणली, आता असं काय करताय तुम्हीच? मला पुरण घेऊन वाटून टाक. गावातल्या चौकात गेली, 4 वाजेपर्यंत हाका मारू मारू वाटत होती, कुणी घेतलं नाही, बळच वाटून टाकलं. आताच घरी आले. आता काय माझ्याकडे सासू चक्कर येऊन पडली ना खाली. हे उदाहरण का सांगितलं तुम्हाला? ऐका, हसण्यासाठी नाही, विनोद नाही, टाइमपास नाही. या दोन्ही उदाहरणामध्ये दोघांमध्ये काही ताळमेळ नाही बरं का. तसं 2 तास तुमच्यात आणि माझ्यात काही ताळमेळ नसेल तर कीर्तन करून काय उपयोग आहे? ऐका ऐका ऐका, या 8 दिवसाच्या सप्त्यानं तुमच्या गावाचं परिवर्तनच झालं पाहिजे, तर गावचा सप्ताह सफल झाला महाराजांना. तर एवढा मोठा खर्च करून काय उपयोग आहे? ऐका, आतापर्यंत 4 युग झाली. सत्ययुग,
त्रेतायुग आणि द्वापारयुग आणि चालू असणार आपलं हे कलियुग. पण या चारही युगामध्ये आणि चारही युगापेक्षा देवाची प्राप्ती या कलियुगामध्ये एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. कलियुगामध्ये देवाची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागत नाही, यज्ञ करावा लागत नाही, फक्त नामस्मरण केल्यामुळेच देवाची प्राप्ती. तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी तेने नारायण दिल भेटी राम तेने नारायण दिल भेटी कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये करावे कीर्तन बाबा गुरुजी जय हो. कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये भजन केल्यानंतर नामस्मरण केल्यानंतरच देवाची प्राप्ती होते. आणि महत्त्वाचं सांगतो ऐका, माणसाने सुखामध्ये जास्त भजन केलं पाहिजे. चांगले दिवस आले, भरपूर पैसा जीवनात आला, जास्त भजन केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, सुखामध्ये केलेलं भजन माणसाला भरकटू देत नाही. आणि जीवनामध्ये दुःख आलं तरी देवाचं भजन केलं पाहिजे, कारण दुःखामध्ये केलेलं भजन माणसाला कोलमडू देत नाही. म्हणून विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा आणि तुकया मुखा विठ्ठल. तुकोबराय सांगतात, मानवी जीवनामध्ये भजनाला एवढं महत्त्व आहे. तुम्ही फार श्रीमंत आहे, तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, आकाशा एवढी उंची तुम्ही जीवनामध्ये गाठली, डोंगरा एवढी संपत्ती तुमच्या घरामध्ये आहे, पण तुमच्या जीवनामध्ये जर भजन नसेल तर तुमच्या श्रीमंतीला काही किंमत नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. हनुमंतरायाने सोन्याची लंका का जाळली हो? व्हॉट इज रिझन? बरं, हनुमंतराय लंकेमध्ये कशासाठी गेलते? कशासाठी? सीते माताचा शोध घेण्यासाठी. लंका जाळायचं काही कारण आहे का? मग हे आगाऊ काम हनुमंतरायाने का केलं? तू म्हणता महाराज तुम्ही हनुमंतरायाच्याच विरोधात बोलायला लागले, तुम्ही का रावणाच्या पक्षाचे आहे का? ऐका ऐका, मी हनुमंतरायाच्या कृपेनंच किशोरजी महाराज या गादीवर उभा आहे. हनुमंतरायांनी सोन्याची लंका का जाळली हा प्रश्न त्यांना तुलसीदासांनी विचारला नाही, वाल्मिक ऋषीने विचारला नाही, अगस्त ऋषीने विचारला नाही. पण देहूमध्ये असे संत जन्माला आले, जगद्गुरु तुकोबराय, त्यांनी हनुमंतरायाला विचारलं, महाराज तुम्ही सोन्याची लंका का जाळली? त्यावेळेस हनुमंतरायाने इतकं गोड उत्तर दिले ना, हे उत्तर ऐकण्यासारखं आहे, शिकण्यासारखं. एवढं उत्तर माझं घरी घेऊन जा, माझं आजचं कीर्तन सफल होईल. हनुमंतराय म्हटले, महाराज लंका सोन्याची होती, लंकेची भिंत सुद्धा सोन्याचीच होती, पण त्या सोन्याच्या लंकेमध्ये भजन नव्हतं, म्हणून मी लंका जाळली. काय उत्तर? त्यानंतर तुकोबरायाने हनुमंतरायाला धन्यता दिली बरं का. जाळी येली लंका आणि धन्य धन्य म्हणे तुका. एवढंच नाही, हनुमंतराय म्हटले, महाराज लंकेत भजन नव्हतं म्हणून मी लंका जाळली, पण ज्याची सोन्याची लंका होती त्याच्या मुखात सुद्धा देवाचं भजन नव्हतं ना, म्हणून मी त्याचं मुख सुद्धा जाळलं.
हनुमंत महाबळी आणि धाडी रावणाची जाळी. म्हणून मानवी जीवनामध्ये भजनाला अतिशय महत्व आहे. आणि याच जन्मामध्ये देवाचं भजन करता येतं बरं का. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. पुढचा जन्म जर तुमचा दुसऱ्या योनीमध्ये झाला, वृक्षांच्या योनीमध्ये झाला, पक्ष्यांच्या योनीमध्ये झाला, कीटकांच्या योनीमध्ये झाला, इच्छा असली तरी भजन करता येत नाही, इच्छा असली तरी मुक्त होता येत नाही. म्हणून तुकोबराय मोठ्या कळकळीने आपल्याला सांगतात, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, आणि नाही ऐकलं तर नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वाया गेला. करे टाळी बोला मोठीना, करे टाळी बोला मोठीना, बोला मुकीना, करे टाळी बोला मुकीना. लागोनिया विनवितो तुम्हाला, लागोनिया गुरुजी जय हो. विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुकीना, करे टाळी बोला मुकीना. लागोनिया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, बोला मुकीना, करे टाळी बोला मुकीना. वा 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 वा. एवढे मोठे जगद्गुरु तुकोबराय पण आपल्यासाठी लहान झाले आणि लहान येऊन सांगतात, लागोनी या पाया विनवितो. तुम्ही हाताने टाळी वाजवून देवाचं भजन करा. म्हणून मानवी जीवनामध्ये भजनाला अतिशय महत्त्व आहे. तुम्ही जर भजन जीवनात केलं नाही तर तुमचा जन्म वाया गेला. एका ठिकाणी नाथ महाराज सुद्धा फार गोड सांगतात, हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे हो, टाळी, टाळी, हा. सरपे शेवटी बा काळ बांधून नेईन, सरपे शेवटी बा. बाबा जय हो. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, एका जनार्दनी आमचं काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल वितो दे का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल वितो दे का पिंगळा महाद्वारी. टाळी टाळी जय हो. हा वा वा वा. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. सात पाच घाला जेऊ आम्ही गोंधळाला येऊ, काम क्रोध
छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, आमचे दैवत छत्रपती. हा पिंगळा महाद्वारी बोल बोल वितो ते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी, अरे बोल बोलतो लेका पिंगळा महाद्वारी. हा पिंगळा महाद्वारी बोल बोल वितो ते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी, बोलतो लेका पिंगळा महाद्वारी. किती आनंद वाटला बरं, किती समाधान वाटलं. आणि एक वाक्य माझं लक्ष देऊन ऐका, जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका. मी तर असं म्हणेल, गर्व करून नाती तोडण्यापेक्षा माफी मागून नाती जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही बरं का, माणसंच साथ देतात दादा. आणि आज या कलियुगामध्ये माणसं ओळखणं फार अवघड आहे बरं. मी तर असं म्हणेल, रस्त्याचा दर्जा कळण्यासाठी एक पाऊस पुरेसा आहे आणि माणसाचा दर्जा कळण्यासाठी एक प्रसंग पुरेसा आहे. ऐका ऐका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोनाने आपल्याला माणसं ओळखायला शिकवलं. देवाचे फार मोठे उपकार आपल्या सगळ्यावर आहे बरं का. त्याचं कारण सांगतो ऐका. या कोरोना महामारीच्या काळामध्ये दुर्दैवानं लाखो माणसं मेली बरं का. कित्येक जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. अनिलजी महाराज, एक सुद्धा माणूस घरामध्ये शिल्लक राहिला नाही. पण लाखो माणसं मरून सुद्धा तुमचा आणि माझा नंबर हा जिवंत राहणाऱ्यामध्ये लागला ना, ज्ञानोबराचे फार मोठे उपकार आपल्यावर आहेत. आता म्हणून आता तरी तुम्ही सावध व्हा, देवाचं नामस्मरण करा. आता जर तुम्ही नामस्मरण केलं नाही, मला वाटते पुन्हा आता HMPV कोरोना व्हायरस आपल्या भारतात आलाय. बऱ्याच ठिकाणी त्याचे रुग्ण सुद्धा सापडलेले आहेत. आता जर तुम्ही नामस्मरण केलं नाही, मग तिसऱ्या लाटेत तुमची गॅरंटी नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. आसो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साकर. सोडून दे रे धनाची तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचे. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचे. कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाचे. कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाचे. अगुण घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची. म्हणून जीवन जगत असताना जीवनामध्ये कधी चिंता करू नका बरं.
भगवंताचं चिंतन करा. त्याचं कारण सांगतो ऐका. चिंता केल्यानं माणसाचं आयुष्य कमी होतं, पण भगवंताचं चिंतन केल्यानं माणसाचं आयुष्य देखील वाढतं. म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा विठ्ठला विठ्ठला. आपण ज्या लोकात जन्माला आलोय त्या लोकाचं नाव काय हो? मृत्यू लोक. ऐका ऐका, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाचा उद्योग वेगळा आहे. देवाचा उद्योग वेगळा, तुमचा आमचा उद्योग वेगळा, आणि साधू संतांचा उद्योग वेगळा. थोडं खाली येऊन सांगतो ऐका. देवाचा धंदा वेगळा, तुमचा आमचा धंदा वेगळा, आणि साधूचा धंदा वेगळा. लक्ष देऊन ऐका. देवाचा धंदा घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. किंवा गीतेमध्ये सुद्धा स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे बरं. परित्राणाय साधू नाम विनाशायच दुष्कृतम, आणि धर्म संस्थापनाथाय संभवामी युगे युगे. धर्माचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनाचा नाश करण्यासाठी आणि साधूचं रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतो. हा देवाचा धंदा आहे. विठ्ठला विठ्ठला. आता तुमचा आमचा धंदा ऐका बरं का. घरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, गुन्हाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आपापसातले सगळे मतभेद विसरून ऐका ऐका, सर्वांशी प्रेमानं बोला, प्रेमानं वागा. एखाद्याला तहान लागली असेल तर त्याला पाणी द्या, एखाद्याला भूक लागली असेल तर त्याला जेवायला द्या. ऐका, एखादा गरीब माणूस जर तुमच्याकडे आला, म्हटलं मालक मुलीचं लग्न जमलंय हो, 6 महिन्यावर लग्न आले, मला 2 लाख रुपयाची अत्यंत गरज आहे, मी 6 महिन्याच्या आत व्याजासकट तुमचे पैसे परत मागायला करेन. ऐका ना, तुमच्याकडे जर पैसे असेल ना, पैसे म्हणजे कागदच आहे ना, घरामध्ये पडूनच आहे ना, त्या गरीबाला तुम्ही देऊन टाका. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला देव भेटवल्याशिवाय राहणार नाही दादा, नक्कीच. म्हणून एकमेकाला समजून घेणं, एकमेकाला दुःखामध्ये साथ देणं, मदत करणं, हा खरा आपला धर्म आहे दादा. सर्वभूती देव जाना, सर्वभूती देव जाना, आत्मा आपुलाची म्हणा, सर्वभूती देव जाना. सर्वभूती देव, सर्वभूती देव जाना, आत्मा येनाची म्हणा, आत्मा आपुलाची म्हणा. जाना भुकेल्या तानेल्या, पाणी पाजा जेवू घाला. जाना भुकेल्या तानेल्या, पाणी पाजा जेवू घाला. सर्वभूती देव जाना, आत्मा आपुलाची म्हणा, सर्वभूती देव जाना, आत्मा आपुलाची म्हणा. एकदा टाळी वाजवा, अगदी गोड प्रमाण बाबांनी. सर्वभूती देव जाणा, प्रत्येक माणसामध्ये तुम्ही देव पहा, हा खरा आपला धर्म आहे. पुढचं ऐका. स्त्रीचं रक्षण करणं, स्त्रीचा आदर करणं, स्त्रीचा सन्मान करणं, हा सुद्धा आपला धर्म आहे बरं का. आज जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही चित्र पाहिलं, आज महिला सुरक्षित नाही. लहान मुलीवर दादा अत्याचार होतात, हे आपण व्हिडिओ पाहतोय. ऐका ऐका, चांगल्या माणसाला दिवसा ढवळं मारलं जाते, हत्या केली जाते. ही शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ऐका ना, ज्याला बाईतली ताई कळली ना, तो मुक्ताईचा ज्ञाना झाला.
ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली प्रियसी कळली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळली ना तो माझ्या जिजाऊचा शोभा राजा झाला बरं का. बरेच तरुण मंडळी आज या ठिकाणी कीर्तनाला आलेले आहे. एक वाक्य माझं जीवनात घरी घेऊन जा. जीवनामध्ये कधीच कोणतं व्यसन करू नका. नको त्या ठिकाणी फॅशन करून पैसे तुम्ही खर्च करू नका. कारण व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय. कोणत्याही वाईट कामामध्ये तुमचा कधी घसरू देऊ नका पायी. रात्री अपरात्री एखादी स्त्री जर तुम्हाला रस्त्यावर दिसली ना आणि तिच्याकडे पाहून जर तुम्हाला म्हणता आलं ना आई, तर तुम्हीच या महाराष्ट्राचे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले. अगदी काही दिवसावर अनिलजी महाराज आपल्या राजांची जयंती आली. 19 फेब्रुवारी जगात भारी का, कारण त्या दिवशी वाराही शांत झाला, दगडालाही पाझर फुटला आणि शिवनेरी किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊच्या पोटी छत्रपती शोभा राजा जन्माला आला. छत्रपती शोभा राजा जन्माला आला. दादा मी तर असं म्हणेल, प्रकाशजी महाराज शिवजयंतीच्या दिवशी ऐका बरं, राजांचा फोटो असा समोर ठेवला पाहिजे. त्या फोटोकडे पाहून आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे पे भी तो लहराट होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. राजा तुम्ही जर जन्माला आले नसते ना तर आमच्या मंदिरावर कळस दिसले नसते, अंगणामध्ये तुळस दिसली नसती, गोट्यामध्ये गाय दिसली नसती, आमच्या कपाळावरती गंध दिसला नसता, हा हिंदू धर्म टिकला नसता, आणि ऐका आजचं हे कीर्तन सुद्धा नसतं बरं का. फार मोठे उपकार राजांचे आपल्यावर आहे. राज माणूस म्हणून जन्माला आले, पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला प्राप्त झाले. म्हणून तर 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिर आहे, पण एक ही मंदिर नसताना ज्यानं प्रत्येकाच्या हृदयात घर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या जगामध्ये 195 देश आहे, पण एक ही असा देश नाही की ज्या देशाला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव माहीत नाही. का? कारण राजे जगले ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी, फक्त रयतेच्या सुख्यासाठी. म्हणून तर अमेरिकेसारख्या प्रगत देशानं सांगितलं 19 फेब्रुवारी राजांची जयंती संपूर्ण जगात साजरी झाली पाहिजे. दादा असा राजा मी तर असं म्हणेल किशोरजी महाराज पुन्हा होणेच नाही. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हरी बोल. गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शिवबाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.
छत्रपती शिवाजी महाराज या नावात काय ताकद आहे ऐका. ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर मुक्ती मिळते, पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर हजारो हत्तीची शक्ती मिळते बरं का. ही ताकद राजांच्या नावामध्ये आहे. माझ्या राजांना भवानी माता प्रसन्न होती किशोरजी महाराज. त्याचं एकमेव कारण आहे, राजे हे स्त्रीचा आदर करणारे होते, स्त्रीचा सन्मान करणारे होते. कल्याणच्या पाटलाची सून सैनिकांनी पकडून आणली ऐका, आणि राजाच्या समोर आणून उभी केली. इतकी सुंदर होती, इतकी देखणी होती, इतकी रूपवान होती. राजानं तिच्याकडे पाहिलं आणि काय म्हटले राजा ऐका. राजे म्हटले, तुझ्या इतकी सुंदर जर माझी आई असती ना, तर मी सुद्धा तुझ्या इतका सुंदर झालो असतो. आणि एका शत्रूच्या स्त्रीचा राजाने सन्मान केला आणि सन्मानानं ओटी भरून तिला परत घरी पाठवलं. असा राजा पुन्हा होणे नाही दादांनी. म्हणून मी तर असं म्हणेल, स्त्रीचा सन्मान करणं, स्त्रीचा आदर करणं आपलं परम कर्तव्य आहे मतकर महाराज. आणि महत्त्वाचं ऐका, ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो, स्त्रीचा आदर केला जातो, घरातील कोणी माणूस स्त्रीला एका शब्दानं सुद्धा वाईट बोलत नाही, ज्या घरातल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर आनंद आहे, समाधान आहे, ज्या घरामध्ये दोन जावा आणि दोन भावाचा खळखळून हसण्याचा आवाज येतो ना, त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते, अखंड नांदते. म्हणून एकमेकाला साथ देणं, एकमेकाला दुःखातून बाहेर काढणं, आधार देणं आपला धंदा आहे, आपलं परम कर्तव्य आहे. विठ्ठला विठ्ठला. मी देवाचा धंदा सांगितला, मी तुमचा आमचा धंदा सांगितला. आता साधू संताचा धंदा ऐका बरं. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. साधू संतांनी रात्रंदिवस देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं. पांडुरंग ध्यानी, पांडुरंगी मनी, आणि जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि अखंड भजन आणि नामस्मरण केल्याचा परिणाम असा झाला, तेने सदा चित्ता समाधान. जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती झाली. नामस्मरणामध्ये काय ताकद आहे, या कलियुगातील तुम्हाला उदाहरण सांगतो. एक 10 मिनिटात मी थांबणार आहे ऐका. वृंदावनमध्ये एक संत आहे प्रेमानंदजी महाराज. तुम्ही नाव ऐकलं असेल, यूट्यूबला त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील बरं, की ज्यांच्या मुखातून साक्षात भगवान श्रीकृष्ण बोलतात बरं. प्रेमानंद महाराज दिवसभर आपल्या आश्रमामध्ये फक्त राधेचं भजन करतात. किती जरी VIP माणूस गेला, अनिलजी महाराज दिवसा भेट नाही, बरोबर रात्री 2 वाजता ते आपल्या आश्रमातून बाहेर निघतात. केलीकुंज आश्रमावर जाण्यासाठी 2 किलोमीटरचं अंतर आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी हजारो माणसं रात्रीच्या 2 वाजता त्या रस्त्यावर उभी असतात. मी 4 वेळेस किशोरजी महाराज वृंदावनला जाऊन आलो. मी बाबांचं दर्शन घेतलं. नामस्मरणामध्ये काय ताकद यासाठी उदाहरण सांगतो ऐका. प्रेमानंद बाबाच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. डॉक्टरनी सांगितलं, बाबा 6 महिन्याच्या आत तुम्हाला दोन्ही किडन्या बदलाव्या लागतील, तर 6 महिन्याच्या नंतर तुम्ही या जगात नसणार. ज्यावेळेस बाबाच्या भक्तांना कळलं ना, त्या हॉस्पिटलच्या बाहेर रांगा लागल्या. डॉक्टर साहेब आमची किडनी काढा, पण आमच्या बाबांना वाचवा. डॉक्टर बाबाजवळ आले आणि डॉक्टर म्हटले, बाबा किडनी मिळाली आहे, कधी ऑपरेशन चालू करायचं. पण काय प्रेमानंद बाबाचे शब्द ऐका. बाबा म्हणले, डॉक्टर साहेब प्राण गेला तरी चालेल, मृत्यू आला तरी चालेल, पण मी माझी किडनी काढून देणार नाही. कारण माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे, त्यांना हृदयातून बाहेर काढणार नाही. डॉक्टरनी अनेक प्रकारे विनंती केली, पण बाबा ऐकायला तयार नाही. आता डॉक्टरने असा विचार केला, 6 महिन्याच्या नंतर बाबा या जगात नसणार, कारण दोन्ही किडन्या खराब असताना माणूस जगूच शकत नाही. पण बाबांनी अखंड राधेचं भजन जीवनामध्ये केलं. राधा 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 राधा. त्या नामस्मरणाचा परिणाम असा झाला, आज 20 वर्ष झाले बरं का, दोन्ही किडन्या खराब असताना सुद्धा प्रेमानंद बाबा जिवंत आहे. डॉक्टरला सुद्धा विश्वास बसत नाही. डॉक्टर सुद्धा म्हटले, खरंच बाबाची एक किडनी राधा झाली आणि दुसरी किडनी कृष्ण झाली, म्हणून तर आज बाबा दोन्ही किडन्या खराब असताना सुद्धा 20 वर्ष जिवंत आहे. स्वतः भगवान श्रीकृष्णाने बाबांना सांगितलं बरं का, 84 वर्षापर्यंत मी तुम्हाला मरू देणार नाही,
कधी गेलाच तुम्ही वृंदावनला तर नक्कीच प्रेमानंद बाबाचं तुम्ही दर्शन घ्या. एवढी ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, दुर्लभ असणारा नरदेह तुम्हा मला प्राप्त झालाय, हा वाया घालू नका. त्यासाठी तुम्ही काय करा, अभंगाचं प्रथम चरण. सदनाम घोष करू हरी कथा, 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 सदनाम बाबा किशोर महाराज जय हो. करू हरी कथा, सदनाम घोष करू हरी कथा, सदनाम घोष करू हरी कथा, सदनाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता बाबा जय हो. समाधान, तेने सदा चित्ता समाधान. हे तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. बाबा जय हो. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखानालो सर्व आनंदान, सर्व सुखानालो सर्व आनंदान, सर्व क्या बात आहे. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा या शब्दाला अंडरलाईन करा. सदा म्हणजे गावातला सदा भाऊ नाही. सदा म्हणजे अखंड, नित्य. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. एका साधकाने तुकोबरायला विचारलं, का हो तुकोबराय, नामस्मरणाच्या व्यतिरिक्त तुमच्या जीवनातील किती वेळ वाया गेला? त्यावेळेस तुकोबराय सांगतात, शिंक जांभळी खोकला एवढाच वेळ वाया गेला. शिंक आली, जांभळी आली, खोकला आला, एवढ्यापुरतं आमचं नामस्मरण थांबलं, बंद राहिलं. नाहीतर अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं. सदा नामघोष करू हरिकथा. आणि सदा नामघोष आणि हरिकथा केल्याचा परिणाम जीवनात असा झाला, तेने सदा चित्ता समाधान. जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती झाली. आमचं चित्त समाधानी झालं. आणि समाधान ही अंतःकरणातील सगळ्यात मोठी श्रीमंती बरं का. ही ज्याला प्राप्त झाली ना, तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. आणि मला असं वाटतं, समाधान हे पैशानं मिळत नाही बरं का. जर समाधान तुम्हाला पैशानं मिळलं असतं तर कोट्यावधी प्रॉपर्टी ज्या माणसाची, ती माणसं का आत्महत्या करतात? पैसे भरपूर आहे जीवनात, पण जीवनात समाधान नाही हो. समाधान हे फक्त देवाचं नाव घेतल्यानं जीवनामध्ये मिळतं. नाम तुझे घेता देवा आणि होई समाधान. म्हणून तुकोबराय सांगतात, भगवंताच्या सदा नामघोषानं, हरिकथेनं जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती झाली. आणखी काय मिळालं? अभंगाचं दुसरं चरण. सर्व सुख लालो सर्व अलंकार, 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 आनंदनी भान भूलता, आनंदनी
बाबा प्रकाशजी महाराज जय हो. सर्व सुख झालो सर्वांका. आनंदे निर्भय दादा, आनंदे निर्भय दादा, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. एक सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी A to Z. जे पाठीमागे वा 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 क्या बात आहे. ऐका ऐका, इतकं गोड नियोजन आबासाहेब महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. मच्छिंद्रनाथ उत्सवानिमित्त इतकी गोड भजन करायचं, इतकं गोड टाळी वाजवायची. तुमच्या टाळीचा आवाज पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे, कळू द्या पंचकृषीतील लोकांना. अरे काय आबासाहेब महाराजांनी नियोजन केलंय, काय सप्ताह आहे. इतकी गोड भजन करा, इतकं गोड सर्वांनी टाळी वाजवायची. थांबा थांबा, अजून भजन तर चालू करायचं. लक्षात आलं, भुका लागला. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सर्वांनी अरे तुम्हाला भुका लागल्यात काय नाही सगळ्याला. किशोर महाराज बोला. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, जय हो. सोपान मुक्ताबाई वा वा. निवृत्ती राया. जय हो. निवृत्ती राया, वा वा. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. जय हो. टाळी टाळी. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई वा वा वा. जय हो. टाळी टाळी. निवृत्ती राया, निवृत्ती राया, वा वा वा. प्रकाशजी महाराज जय हो. बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, बोल. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, वा वा. जय हो. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. विठोबा रघुमाई, सोपान जय विठोबा रघुमाई, सोपान कुमारी, विठोबा रघुमाई, सोपान कुमारी, विठोबा रघुमाई, सोपान कुमारी, विठोबा रघुमाई. सोपान कुमारी, मुक्का नाही. पुढचं जय जय सोपान कुमारी. हरी हरी. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सोज्ञानेश्वर. माऊली धनराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली हा तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोले लेले पुरे वेडी भाकुडी उत्तरी. परात्मा परात्मा राज तुम्ही हरी नाही उच्चारेला अधिकार